देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधी येल्या. आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये मानवी जीवनाचं अंतिम ध्येय काय असेल, अंतिम लक्ष्य काय असेल, तर ते मुक्ती आहे. आणि 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. तेणे मुक्ती चारी साधी येल्या. त्या कोणत्या? तर दासबोधामध्ये ओवी येते, पहिली मुक्ती ते स्वलोकता, दुसरी ते समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी सायोज्य मुक्ती. तर या 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. त्याबद्दल विस्तारानं बोलणं शक्य नाही, पण हेच जर अंतिम ध्येय असेल तर ते प्राप्त करण्याचे 4 मार्ग आहेत. पहिला आहे योग मार्ग, दुसरा ज्ञान मार्ग, तिसरा कर्म मार्ग आणि चौथा अर्थातच भक्ती मार्ग. योग मार्ग आहे तो अधिकारी लोकांसाठी, ज्ञान मार्ग बुद्धिवंतांसाठी, कर्म मार्ग त्यातल्या त्यात सोपा, म्हणजे आपण जे काही कर्म करतो, नित्य कर्म जरी असेल, ते परमेश्वराचरणी अर्पण करायचं, परिणामाची चिंता करायची नाही, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. हा झाला कर्म मार्ग. आणि हे तिन्ही मार्ग अवलंबणं ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी आहे भक्ती मार्ग. अर्थात तोही इतका सोपा नाही, कारण भक्तीची व्याख्या जर सांगायची झाली तर भक्ती सूत्रात ती येते, सा तू परम प्रेम स्वरूपा नाम भक्ती. म्हणजे परमेश्वरावर निरतिशय प्रेम करणं, निरपेक्षपणे प्रेम करणं, निर्मळ मनानं प्रेम करणं म्हणजे भक्ती. आणि अशी भक्ती साधली ती संतांना. आणि या सगळ्या संतांचं लाडकं दैवत कुठलं, तर एकमुखानं आपण सांगू शकतो, अर्थातच पंढरीचा पांडुरंग विठ्ठल. त्याच विठ्ठलाचं सुंदर वर्णन करणारा अभंग तुकाराम महाराजांचा आता ऐकूया.